मंडळी, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सुरू असलेलं वादंग आजही कायम आहे। आमदार रोहित पवारांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आधी मुंबई आणि आता बारामतीत आक्रमक भूमिका घेतली। त्यांचं म्हणणं आहे की विमान कंपनी VSR व्हेंचर्स आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA यांच्यावर गुन्हा दाखल करावा। त्याला पार्श्वभूमी आहे ती DGCAनं उगारलेल्या कारवाईच्या बडग्याची। DGCAनं नुकतीच विमान कंपनीच्या 4 विमानांना उड्डाणाला बंदी घातली। त्यामुळे जर कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक दोष होते तर तेच विमान अजित पवारांच्या प्रवासासाठी का वापरलं गेलं, हा रोहित पवारांचा प्रश्न आहे। पण तांत्रिक दृष्ट्या त्यांची ही मागणी योग्य आहे का FIR दाखल करण्याच्या संदर्भातली? या निमित्तानं DGCAच्या अहवालातील विसंगती समोर आली आहे का? कारण सुरुवातीच्या अहवालात क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर त्रुटी मान्य केल्या गेल्या असा आरोप आहे। शिवाय ब्लॅक बॉक्स मधील डेटावरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण ही झाली एक बाजू। दुसऱ्या बाजूला या प्रकरणाचा तपास विमान अपघात तपास ब्युरो अर्थात AAIB करत आहे, तर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CID करत आहे। त्यामुळे तांत्रिक तपास पूर्ण होण्याच्या आधीच थेट फौजदारी गुन्हा दाखल करणं हे घाईचं ठरू शकतं असं काही जणांना वाटतंय, तर काही जणांना रोहित पवार यांचा हा राजकीय स्टंट वाटतो। त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असले तरी रोहित पवारांची गुन्हा दाखल करण्याची मागणी केवळ भावनिक नाहीये, तर ती DGCAच्या कारवाईवर आधारित आहे। अशा परिस्थितीत सुरक्षिततेच्या नियमांचं जर उल्लंघन झालं असेल तर जबाबदार कंपनीवर कारवाई व्हायला नको का? प्रश्न हाही आहे की तपासात दिरंगाई होतीये की रोहित पवार यांच्याकडून घाई होतीये? तपास पूर्ण होण्याच्या आधी तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे योग्य आहे का? प्रश्न अनेक असले तरी विमान अपघाताचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हायलाच हवा। सत्य बाहेर येण्यासाठी तांत्रिक अहवाल अतिशय महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे, तो लवकर यायला हवा। पण अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात यत्किंचितही शंका असणं योग्य नाही आणि त्याचं राजकारण होणं हे त्याहीपेक्षा योग्य नाही। त्यामुळे या सगळ्या मुद्द्याची चर्चा करण्याआधी जाणून घेऊया घडलं काय। या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर आहेत। विकासजी, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे जोडले गेलेले आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत आहे। आज आणि कालही मला वाटतं दोन्ही दिवस ते रोहित पवार यांच्या सोबत होते आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ येतील, आपण त्यांच्याकडे जाऊया। आणि वकील सत्यामुळे हे या चर्चेमध्ये सहभागी आहेत। वकील साहेब, तुमचंही स्वागत आहे। मला कायदेशीर बाजू निश्चितपणे जाणून घ्यायची आहे आणि त्यामुळे मी त्यांना बोलतं करण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करेन। पण चर्चेची सुरुवात मला विकासजी तुमच्यापासून करायची आहे ती याच्यासाठी की ज्या प्रकारची आग्रही भूमिका घेतली जाते FIR दाखल करण्याच्या संदर्भातली, विकास लवांडेजी, प्रश्न तुमच्यासाठी आहे की काल मुंबईमध्ये आणि आज बारामतीमध्ये जी आग्रही भूमिका रोहित पवार यांनी घेतली, ती आग्रही भूमिका FIRची का गरजेची आहे? दावा हा केला जातोय की इकडे CIDचा तपास सुरू आहे, वर विमान ब्युरोचा त्यांचा तपास सुरू आहे। तपास पूर्ण होण्याच्या आधीच अशा प्रकारे FIR दाखल करण्याची मागणी योग्य आहे का? का तुम्हाला FIR हवा आहे? मुळामध्ये आपण जर पाहिलं असेल, परवा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी बातमी दाखवली, झारखंडला एक विमान अपघात झाला, एक एअर ॲम्ब्युलन्स चालली होती, त्याचा 2 दिवसामध्ये तिथे गुन्हा दाखल झालेला आहे। 2 दिवसामध्ये इथे आज अजितदादांसारखा एक मोठा नेता, या राज्यातला विद्यमान उपमुख्यमंत्री पदावर असलेला एक महत्वाचा व्यक्ती, एक लोकनेता जेव्हा अपघातात जातो, दुर्घटना घडते, महाराष्ट्र हळहळतोय आणि त्याच्यावर
आमदार रोहित पवार जे अजितदादांचे पुतणी आहेत, कुटुंबीय आहेत, ते आपल्या चुलत्याला म्हणजेच अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडतायत. त्यांनी जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवले ते सर्वांना विचार करायला लावलेले आहेत. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधला एकही मुद्दा किंवा एकही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला कोणीही डिनाय करू शकलेला नाही अजूनपर्यंत. आपण सगळीकडे त्याचा अभ्यास करून पाहू शकता. राहिला मुद्दा एफआयआरचा. एफआयआर का होणं आवश्यक आहे? अहो, आमच्या पुणे जिल्ह्यातल्या उरुळी कांचनला काल 153 कबुतर कुणीतरी चोरून नेली एका माणसाची. ती कबुतर चोरी झाल्याची काल फिर्याद झाली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. मुंबईत सुद्धा कबुतरांचं प्रकरण आपण पाहिलं असेल मध्यंतरी. त्याच्यावर माध्यमं त्याच्यावर अडकून पडली होती, कोर्ट अडकून पडलं होतं, पोलीस यंत्रणा, महापालिका सगळे अडकून पडले होते. आणि अजितदादांचा अपघात होतो त्याच्यावर घातपाताचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेत. रोहित दादांनी जे 2 पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले त्याच्यात पुरावे दिलेले आहेत. ते कुठेही भावनिक मुद्दे उपस्थित केलेले नाहीत. आणि सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्याच्यानुसार आणि BNNS मधले जे काही तरतुदी आहेत त्याच्यानुसार कुठल्याही नागरिकाला जर एखाद्या घटनेची काही माहिती असेल किंवा काही त्या संदर्भातलं आखो देखे त्यांनी काही बघितलं असेल तर कायद्यातल्या तरतुदीनुसार तो त्या पोलिसांना एफआयआर करू शकतो आणि पोलिसांना तो एफआयआर घ्यावाच लागतो. त्याची खातरजमा करण्याचा पोलिसांना काय संबंध आहे? तुम्ही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट येतो एफआयआर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट येतो तो तुम्ही दाखलच करून घेतला तर इन्व्हेस्टिगेशन कसं करणार आहात? आज आम्ही जेव्हा काल आता नरिमन मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला काल गेलो होतो, तिथले जे PI होते त्यांनी आम्ही चर्चा केल्यानंतर रोहित दादांचा जबाब नोंदवायला घेतला, स्टेटमेंट एफआयआर नोंदवायला घेतलं. जवळपास 90% ते काम झालं. प्रिंट काढली, रोहित दादांची सही करायची होती. तितक्यामध्ये तिथले त्या एरियातले DCP आले आणि त्यांनी सांगितलं हे होणार नाही, एफआयआर करता येणार नाही, ऑलरेडी त्याचा तपास चालू आहे, त्यामुळे आम्ही एफआयआर घेणार नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर 4 आमदार समोर बसले होते जे कायदे मंडळातले सदस्य असतात. त्याच्यात अजितदादांच्या पक्षाचे 2 आमदार होते, आमच्या पक्षाचे 2 आमदार होते आणि तिथे आम्ही बाकीचे पदाधिकारी होतो. परंतु PIने लिहून दिलं तिथे की आम्ही तुम्ही दिलेल्या जे काय म्हणणं आहे तुमचं स्टेटमेंट, आम्ही तक्रार अर्ज दिलेला नाही बरं का, आम्ही स्टेटमेंट दिलं होतं रोहित दादांनी, त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. आमच्या म्हणण्यानुसार आपण जे काय करणार आहात तर ते म्हणे 2 दिवसांनी तुम्हाला आम्ही याचं एक्झामिन करू, तपासणी करू आणि मग ठरवू गुन्हा दाखल करायचा का नाही. मग 0 नंबरने तिथे दाखल करायचा होता. कायद्यातल्या सगळ्या तरतुदीचं उल्लंघन केलं गेलं आणि डिसिप्लिनला जे वारंवार तिथे फोन येत होते ते कोणाचे फोन येत होते आम्हाला कळत नव्हतं आणि ते प्रचंड दबावाखाली, प्रेशर खाली त्या ठिकाणी आम्हाला दिसले. आज आम्ही मग ज्या ज्युरिडिक्शन मध्ये गुन्हा घडलाय किंवा घटना घडली त्या बारामती पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. बारामतीतल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही तिथे गेल्यानंतर तिथले PI होते यादव साहेब, मग तिथे DYSP आले, अप्पर पोलीस अधीक्षक आले, सगळे अधिकारी तिथे आले. तिथे सुद्धा 2-2.5 तास चर्चा झाली. आमच्या बरोबर 4 वकील होते. काल सुद्धा आमच्या बरोबर 4 वकील होते जे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, क्रिमिनल प्रॅक्टिस करतात. त्याच्यातल्या सगळ्या कायद्यातल्या तरतुदी, BNSS मधले जे काही तरतुदी आहेत किंवा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट घेऊन आम्ही तिथे गेलेलो होतो. वकिलांच्या फौजेला सुद्धा तिथे त्यांनी काहीही जुमानलं नाही आणि अधिकाऱ्यांनी मात्र ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीत एफआयआर दाखल करून घ्यायचा नाही. तुमचं म्हणणं आहे की कायदेशीर रित्या आम्हाला जे करणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे आणि तो आमचा अधिकार आहे. कायदेशीर अधिकार आहे तुमचा तो, पण उल्लंघन झालं असं कायदेशीर तुमचं म्हणणं आहे. सत्यामुळे आपल्या सोबत आहेत, मला आधी त्यांना विचारू देत. सत्याजी, आत्ता विकासजींनी केलेली मांडणी तुम्ही ऐकली असेल, गेल्या 2 दिवसात जे घडलं तेही तुम्ही बघितलंय आणि दादांच्या विमान अपघाताच्या नंतर गेल्या महिनाभरात जे घडलंय तेही तुम्ही पाहिलेलं आहे. या सगळ्याच्या नंतर कायदेशीर दृष्ट्या एफआयआर होऊ शकतो का, याचं मला आपल्याकडून उत्तर हवं आहे. बघा, याच्याकरता 2 मार्ग आहेत. रोहित पवार साहेबांनी समजा आपल्याला एफआयआर हवा आहे या दृष्टीने समजा पावलं उचलून पोलीस स्टेशनला गेले असतील आणि समजा पोलिसांनी नकारलं असेल, त्यांची कुठलीही कारणं असू शकतात. आता त्यांच्यासमोर कोर्टाचे दरवाजे ओपन आहेत. पूर्वी CRPC 156(3) 156(3) खाली एक प्रावधान होतं. आता 175(3) खाली तो मार्ग उपलब्ध आहे. ते कोर्टात जाऊन आपले पुरावे सादर करून ते निर्देश घेऊ शकतात कोर्टातनं एफआयआर रजिस्टर करण्याचा. पण प्रश्न मुख्य हा आहे की समजा राज्य सरकारने CID ला निर्देश दिलेले आहेत, तपास चालू आहे आणि या व्यतिरिक्त राज्य सरकारने
केंद्र सरकारला देखील सांगितलं आहे की सीबीआय तर्फे देखील चौकशी करून तपास करावा. तर बेसिकली आपल्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन करण्यात पाठीमागे जो हेतू असतो की याचा सखोल तपास होऊन याच्यात कोण आहे आरोपी किंवा दोषारोप जे आहेत ते निश्चित करायचे, ती प्रक्रिया समजा आता ऑलरेडी सुरू असेल तर FIR करून परत नव्याने काय साध्य होणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून रोहित पवारांनी पुढचं पाऊल उचलावं असं मला वाटतं. ठीक आहे, मी येतो त्याच्यावरती. मला विकासजींना ह्याच्याबद्दल विचारायचं. विकासजी, पटकन उत्तर देता तुम्ही त्याच्याबद्दल प्लीज. मुद्दा असा आहे की जरी शासनाने सीबीआयला सांगितलं असेल, CID ला सांगितलं असेल, तर आमचं जे इन्फॉर्मेशन आहे, फर्स्ट इन्फॉर्मेशन FIR, आम्ही जे पुरावे देतोय ते कशाच्या आधारे देतोय? तर परवा DGCA ने VSR कंपनीवर संशय व्यक्त केला. VSR कंपनीची विमानं रद्द केली आता, आणि त्याच्यातलंच अजितदादांचं विमान होतं की जे खराब झालेलं होतं, त्यामुळे तिथे घातपात झाला हे आमचं ठाम मत झालं. त्याच्या संदर्भातले अनेक पुरावे घेऊन आम्ही FIR देत होतो. तर तो FIR घेतल्यानंतर त्यांनी वर्ग करायचा होता. तिकडे CID ला वर्ग करता आला असता, CBI ला वर्ग करा, कुठेही वर्ग करा, कुठल्याही एजन्सीनी तिथे चौकशी करू द्या. आमचं काय ऑब्जेक्शन नाहीये कोणी चौकशी करावी. मुद्दा असा की आमचा FIR जो आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे, आमचा FIR देण्याचा अधिकार पोलीस कसे नाकारू शकतात? आणि तपास करायचा कधी? तर FIR झाल्यावर करतात. ठीक आहे, मी पटकन पुन्हा त्याचं उत्तर घेतो, कारण ह्या तांत्रिक बाजू सामान्य माणसाला कळायला पाहिजेत म्हणून. हा, सत्याजी. असं नाहीये की FIR झाल्यावरतीच तपास करतात. जर का शासनाला किंवा राज्य सरकारला किंवा कुठल्याही स्टेट मशिनरीला कुठल्याही गोष्टीचा संशय असला तर त्या संशयाचा पुरावा म्हणून आपल्याला तपास करता येतो. आणि त्याच्यामध्ये हा, ठीक आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. ऐका ना विकासजी, त्यांचं गुन्हा आहे. विकासजी वकिली करतात का? मला संशय येतोय. नाही विकासजी, असं नाही म्हणू शकत आपण असं नाही म्हणू शकत. आपण त्यांचं मत ते मांडतायत ना, त्यांचं मत तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्यांचं मत खोडून काढा, पण त्यांना बोलू दे. बाजूने बोलणार लवांडे साहेब, वकील कायद्याच्या बाजूने बोलणार आहे. तर आपल्याला कुठल्याही तपास यंत्रणेला फक्त FIR असल्यावरतीच तपास करायला मुभा असते असं नाही, ते तसा देखील तपास करू शकतात. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी घटना घडली आहे ती इतकी तांत्रिक आहे की सर्वसाधारण आपलं जे पोलीस खातं आहे त्यांच्याकडे क्षमता नाही आहे की एवढ्या टेक्निकल लेवलच्या पातळीवरती जाऊन ते FIR नोंदवून त्याच्यामधले मुद्दे ते FIR मध्ये उतरवून त्याच्यावरती ते जाऊन तपास करू शकतात. त्याच्याकरता उच्च पातळीची जी काही यंत्रणा लागते ती CID आणि CBI कडे आहे. आणि त्याच्यावरती समजा दोषारोप निश्चित होऊन मग त्याच्यावरती FIR होणार असेल तर ते योग्य राहील अशा दृष्टीने मला म्हणायचंय. कारण अजितदादा गेल्याची जी काही घटना झाली त्याच्याबद्दल सर्वांनाच दुःख आहे. मी वकील म्हणून देखील दुःख आहे. आणि आपण असं म्हणू शकत नाही की मी कोणाची वकिली करतोय. त्यामुळे मला असं म्हणायचं की सत्य बाहेर येणं जरुरीचं आहे. फक्त आपल्याला थोडा अवधी देणं हे फार महत्वाचं आहे. कारण कदाचित असं देखील होऊ शकतं की आपण घाई केल्यामुळे कदाचित सरकारवरती प्रेशर येऊन, CID CBI वरती प्रेशर येऊन त्याला एक दिशाभूल होऊन सामान्य जनतेमध्ये देखील एक प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि आपल्या समोरनं सत्य येण्याकरता विलंब होऊ शकतो. आणि विकासजी, हाच मुद्दा आहे की एक प्रकारची ही जी घाई आहे ती या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण देऊ शकते का? दुसरं, जो तपास सध्या सुरू आहे तो सुद्धा प्रभावित होऊ शकतो का? ही घाई कशासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. जर आज तुमच्याकडे ज्या बाबी येत आहेत त्या बाबी पूर्ण येऊ देत, पूर्ण रिपोर्ट आला तुमच्या हातात, तर त्या आधारावर FIR होणारच आहे त्याच्यात जर कोणी दोषी असेल तर, त्यांचं म्हणणं आहे. तुमचं उत्तर द्या, नंतर मी विकासजींकडे जाईल. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलताना सांगितलं की झारखंडमध्ये एक आठवड्यापूर्वी एक एअर अँब्युलन्सचा अपघात झाला, त्याच्यामध्ये 6-7 लोक मृत्युमुखी पडले. त्या घटनेमध्ये 2 दिवसात 24 तासात गुन्हा दाखल झाला. इथे VIP व्यक्ती आहे. आज 27 दिवस झाले, अजूनपर्यंत प्राथमिक अहवाल सुद्धा पुढे आला नाही, ब्लॅक बॉक्स सुद्धा आलेला नाही. VSR कंपनी आणि DGCA चे लागेबांधे आहेत. आम्ही पुरावे दिलेत. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री जे आहेत नायडू, त्यांचे कसे संबंध आहेत VSR कंपनीशी, त्याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत सगळे. आणि इथे जे तपास चाललाय आता तो अपघाताच्या दिशेने चाललाय, तांत्रिक दिशेने चाललाय. तो तपास क्रिमिनल अँगलनी, ज्याच्यावर आम्ही शंका घेतल्यात, पुरावे दिलेत, त्या अँगलने तपास कुठेही सुरू नाही. कारण आज आम्ही CID ऑफिसला सुद्धा जाऊन आलो, CID अधिकाऱ्यांशी सुद्धा आम्ही चर्चा केली. क्रिमिनल अँगलनी तपास सुरू नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला. क्रिमिनल अँगलने या सगळ्याचा तपास व्हावा असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत विकास पासलकर आहेत. विकासजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, सरकार तुमचं आहे, तुमच्या नेतृत्वाच्या बद्दलची ही अतिशय महत्त्वाची मागणी आहे.
अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय FIR बद्दलची? तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा जर FIR होत नाही तर मग काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय? नाही, आपण या अगोदर या चर्चेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, विकासजी लवांडे यांनी रोहितदादा पवार आमदार त्यांच्या माध्यमातून FIR नोंदवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अगोदर राज्य सरकारने CIDच्या माध्यमातून याच्यावरती तपास सुरू आहे, CBIच्या माध्यमातून सुद्धा तपास सुरू आहे. हा विषय एवढा सोपा नाही आहे. या महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे माननीय अजितदादा आपल्यातनं गेलेले आहेत. खरं तर लोक या धक्क्यातनं अजून सावरत नाही आहेत. 1 महिना आता 1-2 दिवसानंतर होतोय आणि 26 जानेवारीला माननीय अजितदादांनी पुण्यातील फ्लॅग होस्टिंग केलं त्या ठिकाणी आणि आज 26 आज फेब्रुवारी आहे. तर आज विचार करा की एक एवढं मोठं नेतृत्व आज आपण राष्ट्रीय लेवलवरती CBIच्या माध्यमातून असेल, राज्याच्या लेवलवरती CIDच्या माध्यमातून असेल आणि आज लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अनेक खासदार, अनेक आमदार, इथं राज्याच्या विधिमंडळाचं आता अधिवेशन चालू आहे. वेगवेगळ्या विषयातून अत्यंत सेन्सिटिव्ह आहे. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला याचं उत्तर द्यायचं आहे. ही संपूर्ण जे काही घडलंय ते जनतेसमोर आलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी अत्यंत या ठिकाणी सखोल अशा चौकशीचे सगळे प्रयत्न चालू आहेत आणि हे प्रयत्न झालेच पाहिजेत. आणि रोहितदादा पवार यांनी, आमदारांनी ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या शंकेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा मला असं वाटतं, आम्हाला असं वाटतं की माननीय अजितदादा हे आमचे नेते होते आणि आज त्यांच्या अशा जाण्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांना धक्का पोचलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठेही कुठले लूप होल्स राहता कामा नये आणि म्हणून या अगोदर जे आपले ॲडव्होकेट त्या ठिकाणी आहेत त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीकडे आपण पाहिलं पाहिजे. कारण एखाद्या छोट्याशा गावात किंवा कुठेतरी काहीतरी चोरी झाली आहे किंवा कुठेतरी काहीतरी झालंय आणि त्या पद्धतीचा गुन्हा नोंद करत असताना ही छोटी बाब नाही, ही टेक्निकली दृष्टिकोनातनं सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि VSR कंपनी असेल, DGC असेल, यांच्याकडनं कुठेही दुर्लक्ष होत असेल तर त्या संदर्भामध्ये रोहितदादा असतील किंवा या राज्यातील प्रमुख लोक असतील, या सर्वांची सुद्धा हीच इच्छा आहे की या गोष्टीला, दादांच्या मृत्यूला जे जे कारणीभूत आहे, जे जे घटक आहेत त्याला योग्य त्या पद्धतीने ती चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्या दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण या विषयामध्ये अत्यंत भावनिक आहोत आणि हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि त्यामुळे या विषयाला ज्या पद्धतीने या उलट मला असं वाटतं की ही जी चौकशी होती यावरती सुद्धा कुठेतरी ते परिणाम होऊ नयेत आणि ह्या ज्या शंका जे काय रोहितदादा जे त्या ठिकाणी जे मांडतायत त्या शंकांना सुद्धा असं अवेअर करून चालणार नाहीये आणि म्हणून दुर्लक्षून चालणार नाहीये. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्ही स्पष्ट शब्दात हे नाही सांगितलं की FIR दाखल व्हायला हवा की नको, त्याच्याबद्दल नाही, हा विषय असा आहे, FIR दाखल व्हायला का नको मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की कायदेशीर बाबी आहेत. अहो, FIR दाखल होण्याने जर काही प्रश्न सुटत असतील, जर त्या अँगलनी पुढे जात असेल तर आता सुद्धा ते सांगितलं की जर FIR होत नसेल तर न्यायालयाचे दरवाजे आहेत, पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला जाता येऊ शकतं. खात्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे सगळ्याच विषयाची. तुमच्या पक्षात सुद्धा 2 मतप्रवाह आहेत का? एक आमदार तिथे FIR दाखल करायला जात आहेत आणि पुन्हा अशी पक्षाची भूमिका काय आणि आमदारांची काय? ठीक आहे, मी विचारतो. विनोद बाग आपल्या सोबत आहेत. विनोदजी, तुम्ही या चर्चेला सहभागी होण्याच्या आधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये जाणून बुजून FIR दाखल केला जात नाहीये. खरंच अशा प्रकारच्या दबावामधून हे होतंय का? FIR दाखल करायला अडचण काय? जी FIR दाखल करायला अडचण नाही किंवा या प्रकरणाची चौकशी करायला सुद्धा अडचण नाही. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा केंद्र सरकारला विनंती केली की या संबंधित प्रकरणाची लोकांना जी शंका येते त्याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, काय ते समोर आलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यामुळे चौकशी होते. चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी होते. पण आम्ही म्हणू तशा पद्धतीनं सरकारनं पुढे गेलं पाहिजे, असं चालणार नाही. आतापर्यंत तुम्हीच दादांना विरोध करत होते, दादा तर आमच्या सोबत होते, त्यामुळे आम्हाला त्या विषयाची काळजी आहे. ते आमचे सहयोगी पक्षाचे नेते होते,
आमच्या परिवारातले होते राजकीय महायुतीच्या. चर्चा करू नका. तुम्हाला काय राजकीय सुचवायचं? चर्चा करू नका. तुम्हाला काय सुचवायचं? राजकीय चर्चा नाही करत मी, तुम्हाला खरं तेच सांगतो. राजकीय चर्चा करू नका. राजकीय चर्चेसाठी हे व्यासपीठ नका वापरू. अजित दादा गेलीच राजकीय चर्चा करू नका. राजकीय चर्चा करू नका. बरं ठीक आहे, विकासजी त्यांचं म्हणणं ऐकू देत ना. तुम्ही जसे आरोप करताय तसं त्यांचंही काही म्हणणं असेल ना. हा प्लीज. राजकीय चर्चा कशाला करतात? अहो तुम्ही तिथं भांडवल दादांच्या बद्दल आम्हाला लिगल पॉइंटवर बोला. लिगल पॉइंटवर बोला. 5 लोक गेले. अजित दादा आणि विकासजी मी आहे ना इथं, मी माझं काम करतोय. प्लीज विकासजी त्यांना बोलू देत, त्यांना बोलू देत. हा सत्य समोर येईल. लिगल आणि पॉइंटवर जे बोला. तपास यंत्रणा तपास करतायत, मग केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, ह्या काही तपास यंत्रणा आहे आपापल्या परीने त्या ठिकाणी काम करतायत. आणि या राज्यासमोर जो काही त्यावेळेसचा अपघात झाला त्याची सत्य परिस्थिती काय ते समोर मांडण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करू. पण तुम्ही ज्या पद्धतीने पुढे जातायत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत असं होत नाही. तुम्हाला जसं वाटतं तशा पद्धतीने होणार नाही. सरकारला सुद्धा काळजी आहे. आणि नेमकं जनतेच्या मनात जे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नाचे निरसन त्या ठिकाणी सरकार निश्चितपणे करणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि फक्त तुमचा एफआयआर दाखल झाल्यानं काही होणार नाही. विमान कंपनीच्या बाबतीत सुद्धा तपासण्या चालू आहे, त्यांची चौकशी चालू आहे. सगळ्या बाबतीत प्रामाणिकपणे चौकशी चालू आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्हालाही काळजी आहे की नेमकं घडलं काय ते जनतेसमोर आणायचं आणि जनतेच्या मनातली शंका दूर करायची. ठीक आहे विनोदजी, तुमच्या पद्धतीने झालं पाहिजे असा आग्रह. विनोदजी तुम्ही बोललात त्यातला एक सार घेतो आणि भाजपच्या इतर प्रवक्त्यांनी आज जी स्टेटमेंट केली त्याच्याबद्दलचा सार घेऊन विकासजींना प्रश्न विचारतो. विकासजी आम्ही म्हणू तसंच करा, एक मुद्दा. दुसरं ते असं म्हणतायत की रोहित पवार यांना राजकीय वारसा आपल्याकडे हवाय, त्याच्यासाठी अजितदादांचा वारसा मीच नंतर हे सांगायचं, त्याच्यासाठीची धडपड आहे आणि हे सगळं राजकारण आहे अशा प्रकारचा आरोप होतोय. जरी तुम्हाला राजकीय चर्चा करायची नसली तरी हा राजकीय आरोप आहे, त्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. हे बघा, जे कोणी बोलतायत ना राजकारण आणि भाषणबाजी करून अजितदादांना न्याय मिळणार नाहीये. जे कोणी भाषणबाजी करतायत ना श्रद्धांजली सभेत किंवा इथं आता चॅनलवर सुद्धा, त्यांना मला साधा प्रश्न आहे. तपास चाललाय, चौकशी चालली, सांगता का जरा तपास अधिकाऱ्याचं नाव? कोण तपास अधिकारी? तुम्ही कोणीतरी सांगता का पॅनल मधलं चर्चेतलं? तुम्हाला तपास अधिकारी सुद्धा माहिती नाही. सीबीआयनी अजून तपास सुरू नाही. विकासराव, अशा चर्चेमध्ये आपण सीबीआयनी तपास चालू केलेला नाही. बरं एक मिनिट विकासजी तुमच्या भावनांचा पूर्ण आदर करतो, पण तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे ना. हा प्लीज. तपास यंत्रणा पद्धतीने सांगत नसते किंवा कुणाला सांगून तपास यंत्रणा तपास चालू आहे. हे कशाच्या आधारे तुम्ही बोलता? आम्ही पाठपुरावा करतोय. तपास अधिकारी कोण हे आज 4 वाजता आम्हाला कळाले. तपास अधिकारी कोण हे आम्हाला 4 वाजता आज कळाले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, पाठपुरावा करतोय. रोहित दादा पवार यांनी गेले महिनाभर जे कष्ट करून कागदपत्र जमवलेत, जे त्याच्यामध्ये पुरावे गोळा केलेले आहेत, हे पुरावे इतके गंभीर स्वरूपाचे आहेत, ते आज आम्ही सीआयडीला दिले. सीआयडीचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी गप्प झाले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निरुत्तर व्हावं लागलं. पण विकासजी गोळा केले. आज हे बघा विकासजी, आज तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा सोर्स नसताना प्रायव्हेटली समजा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ही काही माहिती गोळा केली, त्याच्यावरून प्रश्न उपस्थित केले. पण आपल्याला यंत्रणेवर इतका विश्वास दाखवून कसा चालेल मला सांगा? शेवटी हे कन्क्लुजनकडे जायचंय. तुम्हाला कन्क्लुजनकडे न्यायचं असेल तर तुम्हाला यंत्रणेवर विश्वास ठेवा लागेल की नाही? यंत्रणेवर अविश्वास ठेवून आपल्याला कसं चालेल? उद्या मला ह्याच्यावर विश्वास नाही, मला त्याच्यावर विश्वास नाही, असं कसं चालेल? विलासजी, रोहित दादा पवार यांनी कोणावर अविश्वास दाखवला? जरा एक स्टेटमेंट काढून दाखवा तुमच्या चॅनल मधलं. नाही, तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलताय त्याच्यावरून प्रश्न उपस्थित होते म्हणतो मी. ऐकून घ्या. आम्ही सीआयडीने तपास करू द्या, सीबीआयने तपास करू द्या, तपास कुणी करू द्या. आपण आमचा एफआयआर तर घ्या, जो आम्हाला संविधानाने अधिकार दिलाय. एखादी दखलपात्र गुन्हा घडला तर संविधानाने अधिकार दिलाय. बीएनएसएस कायद्यानुसार आम्हाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार आम्हाला अधिकार आहे की आम्ही एफआयआर देऊ शकतो. आणि आमचा एफआयआर वर्ग करा, सीआयडी कडे वर्ग करा, सीबीआय कडे वर्ग करा, तपास कुणी करा. कोणत्याही कोंबड्याने रात उजाडू द्या, पण रात उजाडू द्या. कोणतंही कोंबडं आरू द्या. आमचं काही ऑब्जेक्शन नाही कुणावर. फक्त आमचं ऑब्जेक्शन आहे की व्हीएसआर आणि डीजीसीए यांचे लागेबांधे आहेत. डीजीसीएनेच परवा सांगितलं व्हीएसआर कंपनी कशी दोषी आहे. पण त्यांचा पक्ष आहे ना इथं.
विकासजी 24 फेब्रुवारीला डीजीसीएने व्हीएसआर वर आरोप केले. त्यांची वेबसाईट काढून बघा विकासजी डीजीसीएची. अहो त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या कुटुंबातले लोक आहेत ना, सरकारमध्ये बसलेले आहेत ना, ते त्यांचंही काही लक्ष असेल का नाही तपासावर? रोहित पवार, युगेंद्र अहो, पवार त्यांच्या विकासराव, कुटुंबातले नाहीत का? काय विकास- आणि बरं, ठीक आहे, तुम्ही बोला. ज्यांना वाटतंय नाही पुरावे द्यायला, विकासराव, रोहित पवार जर राजकारण विकासजी. करत असं वाटत असेल कोणाला, हा. ते पुरावे द्यायला तयार आहेत. जे पुरावे घेऊन कुणीतरी तपास करा. दादांना न्याय द्या, ज्या दादांनी लाखो लोकांना न्याय दिला. बरं ठीक आहे, आज मी त्यांना विचारतो. न्याय विकासजी मिळाला आपल्या तर सोबत आहेत. विकासजी प्लीज. विकासराव, आपण विकासराव, please. सगळ्यांना म्हणतोय, आपण या ठिकाणी ज्या वेळेस आपण चॅनेलवरती आहे, तुम्ही खूप समजूतदार आहात, परंतु ठीक आहे ना, रोहित दादा प्रयत्न करतायत, सगळ्यांच्याच भावना आहेत. आपणच फक्त एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, इतर लोक काय करत नाही, अशा भाजपच्या पद्धतीने बुडाला आग आपण लागायचे कारण काय? भाजपच्या बुडाला आग लागायचे कारण काय? अहो, भाजपवर भाजपच्या आरोप केला बुडाचा कोणी? आगेचा इथं विषय नाहीये. एक मग सरकार भाजपच्या म्हणून लोकांना काही एक विरोधात का सिस्टम बोलताय? असते भाजपच्या विकासराव, लोकांना- एक नाही सिस्टम नाही नाही, असते. विकासजी सरकारला एक गृह खातं आरोप असतं. आरोप करणं राज्याच्या नाही होऊ शकत ना. आपल्याला राज्याच्या विश्वास दाखवावा लागेल. प्रमुखांनी Please, please. थांबा अशा- थांबा, अशा यांना बोलू पद्धतीने- देतात भाजपला आता. राग येतोय. विकासजी तुम्ही पुरेसं भाजपला बोलला, राग तुम्हाला येतोय. पुरेसा वेळ विकास- दिलाय. पसलकर सर बोला. विकासराव, हम्म. अजितदादांबद्दलच्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या पलीकडे जाऊन सांगतो तुम्हाला की प्रत्येक घराघरामध्ये माणसं अश्रू ढाळतायत, आज सुद्धा अश्रू ढाळतायत. तुम्हाला भावना आहेत, आम्हाला भावना नाही आहेत का? आज ज्या गोष्टीमध्ये आज आपला नेता गेलेला आहे, आता जेव्हा आपला नेता FIR जातो, नाही आपला करायचा. हाडामासाचा FIR माणसाचा करायचं नाही. गोळा जातो, नाही, ज्यावेळेस FIR या करायचं शरीरामधलं नाही. काळीज निघून गेल्यासारखी FIR भावना आहे. होण्याचं तुमचं म्हणणं विकासराव, आहे का? तुम्ही थांबावं, FIR एकदा तुम्ही होण्याचं काहीतरी तुमचं म्हणणं विकासजी प्रोटोकॉल थांबा ना, थांबा ना. चर्चा अशी नाही होऊ तुमच्या शकत. भावना Please, ऐकल्या. त्यांचं पण म्हणणं ऐकावं लागेल. विकासजी प्लीज. तुमच्या भावना ह्या 100% तुमच्या भावना आहेत, आमच्याही भावना आहेत. आपण समजून घेतलं पाहिजे की आज आम्हाला सुद्धा या संदर्भामध्ये प्रचंड वेदना होत आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगेल की आत्ताच एका कार्यक्रमातनं आम्ही आलो, पक्षाचा कार्यक्रम होता. पक्षाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते होते. हजारो कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः अश्रूंचे बांध फुटले की ज्यावेळेस दादांच्या संदर्भामध्ये लोकांना खूप वेगळ्या भावना आहेत आणि दादांच्या तपासामध्ये असं कुणीही या महाराष्ट्रामधील जर त्याच्यामध्ये गलथानपणा करेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल. आणि म्हणून आपण कुठंतरी तुम्ही 100% जे काय करताय त्या तुमच्या भावना आहेत, तशाच पद्धतीमध्ये आज 40-42 आमदार आहेत, प्रत्येक कार्यकर्ता आहे, प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी माझ्या नेत्याला न्याय मिळाला पाहिजे. नाही, नाही. त्यांच्या भावनांना अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. कुठेतरी त्यांच्या भावनांना आपण दुर्लक्षित करून केवळ फक्त आपण या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण या ठिकाणी नकोय. कृपा करून प्रत्यक्षरित्या तुमच्या बरोबर खांद्याला खांदा भिडवून ठीक आहे. या नाही, ठिकाणी नाही. आम्ही मी सुद्धा तयार आहोत. तुमच्या मताशी सहमत त्यामुळे- आहे. मी मताशी सहमत आहे. जशी तिकडे चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे. अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात, त्या अपघाताच्या संदर्भात एक कणभर सुद्धा संशय, प्रश्न या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात असता कामा नये. एवढी निष्पक्ष चौकशी ती व्हायला हवी. पण त्याचबरोबर या मुद्द्याचं राजकारण होता कामा नये, भावनेचं राजकारण होता कामा नये. आपण लॉजिकल बोलूया आणि शेवटपर्यंत हा तपास निष्पक्ष होऊन सत्य समोर येईपर्यंत त्याच्याबद्दल आपण आग्रही भूमिका घेत राहूया. आज या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.